महाराष्ट्राच्या राजकारणावर काळाचा घाला. अगोदर विलासराव देशमुख, नंतर गोपीनाथराव मुंडे आणि आज अजितदादा पवार. आज पुन्हा महाराष्ट्राचं मन सुन्न झालंय. खरं तर आज बोलताना शब्दही साथ देत नाहीत, कारण आजचा दिवस राजकारणासाठी नाही, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. हा केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा धक्का नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर बसलेला आघात आहे. एकेकाळी ज्यांच्या शब्दांनी सभागृह गाजायचं, ज्यांच्या निर्णयाने राज्याला दिशा मिळायची, अशी नेतृत्व एका मागोमाग एक आपल्यामधून दूर निघून जात आहेत, परत कधीच न येण्यासाठी. अगोदर विलासराव देशमुख, शांत संयमी स्वभावाचे, महाराष्ट्राच्या विकासावर विश्वास ठेवणारे नेतृत्व काळानं आपल्याकडून हिरावून घेतले. त्यांच्या जाण्यानं राजकारणातली सौम्यता कमी झाली. संयमाचं बोलणं, समजुतीचं राजकारण हळूहळू हरवत गेलं. त्यानंतर महाराष्ट्रावर कोसळलेला दुसरा आघात गोपीनाथराव मुंडे. सामान्य माणसांचा आवाज, गरिबांचा आधार, ग्रामीण महाराष्ट्राची ताकद अचानक शांत झाली. तो दिवस आजही महाराष्ट्राच्या मनातून गेलेला नाही, कारण तो दिवस म्हणजे कोट्यावधी लोकांच्या आशा कोलमडण्याचा दिवस होता. आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. अजितदादा पवार थेट बोलणारे, ठाम निर्णय, फणसासारखे, वरून काटेरी कणकरतरी आहेत, आतून मधुर मऊ मुलायम मन, प्रशासनावर पक्कड असलेलं नेतृत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातून काळाच्या पडद्याआड गेलं. आज प्रश्न हा नाही की सत्ता कुणाकडे आहे, आज प्रश्न आहे महाराष्ट्राला दिशा देणारे खंबीर नेतृत्व एकामागून एक काळ का हिरावून घेतोय. राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही, राजकारण म्हणजे लोकांचा विश्वास, लोकांच्या वेदना, अपेक्षा आणि आशा. आणि आज त्या विश्वासाला खोल जखम झाली आहे. आज शेतकरी हताश होऊन विचारतोय, माझ्या दुःखाला आवाज देणारं नेतृत्व कुठे आहे. आज तरुण अस्वस्थ होऊन विचारतोय, माझ्या भविष्याचा विचार कोण करणार. आज सामान्य माणूस विचारतोय, माझ्या प्रश्नासाठी ठामपणे उभा राहणारा नेता आता कोण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनुभव, संघर्ष आणि जनतेशी नातं असलेली माणसं नियतीच्या खेळात हरवत चालली आहेत. ही वेळ केवळ शोक व्यक्त करण्याची नाही, ही वेळ अंतर्मुख होण्याची आहे. कारण नेतृत्व हरवलं तर राज्य दिशाहीन होतं. आज महाराष्ट्र शांत आहे, पण ही शांतता काळजी वाढवणारी आहे. ही शांतता उद्याच्या अनिश्चिततेची जाणीव करून देणारी आहे. या कठीण क्षणी नगरसेवा टाइम्स न्यूजकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला आकार देणाऱ्या या सर्व नेत्यांच्या कार्याला मनापासून अभिवादन. काळ बदलेल, सत्ता बदलेल, पण जनतेसाठी झटलेली माणसं महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्मयोगी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.